Once again, greetings to all of you in the name of the Lord Jesus. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने शुभेच्छा. Glad to be with you. तुम्हाला तुमच्यावर राहून मला चांगले वाटतंय. It's so nice हे खूप चांगलं आहे that me and Brother Shri, both of us are coming to your house की पास्टर साहेब आणि बंधुश्री एकत्र तुमच्या घरी आले आहोत and having the privilege to share the word of God with you. आणि हे आम्हाला भाग्य मिळालं की आम्ही परमेश्वराचं वचन तुमच्याशी आम्ही त्याच्याबरोबर सहभागिता करू We शकतो. thank God आम्ही परमेश्वराला धन्यवाद देतो for His presence त्याच्या उपस्थितीसाठी, under the umbrella of His mercy and grace, त्याच्या छताखाली, त्याच्या त्या दयेच्या आणि कृपेच्या छताखाली that we are experiencing all the blessing. की आम्ही ते सगळे अनुभव घेत आहेत सगळ्या आशीर्वादांचे. We thank God for His presence, त्याच्या उपस्थितीसाठी आम्ही परमेश्वराला धन्यवाद देतो. and I know all of you आणि मला माहिती आहे की तुम्ही सर्वजण, are together तुम्ही सर्व एकत्र आहात taking this precious time की हा जो मौल्यवान जो वेळ आहे to worship and praise God. परमेश्वराची स्तुती आराधना आपण करत आहोत. Saturday evening we began the beginning of the week, की शनिवार संध्याकाळी आपण ह्या आठवड्याची सुरुवात करतो. and we began the week with the worshiping and praising God. आपण ही आठवड्याची सुरुवात परमेश्वराची स्तुती आणि आराधना करून करतो. And I'm sure that we all have praised and thank God. आणि माझी खात्री आहे की आपण सर्वांनी परमेश्वराची स्तुती आराधना करून परमेश्वराला धन्यवाद दिला असेल. And today we are ready for the word of God. आणि आज आपण तयार आहोत परमेश्वराचं वचन For स्वीकारण्यासाठी. Bible study I shared with you, पवित्र शास्त्राच्या अभ्यासात मी तुमच्याशी बोललो it's very important to have the godly vision. की हे खूप महत्त्वाचं आहे की दैविक दृष्टांत तुमच्याकडे असणे. Godly vision people are different. दैविक दृष्टांत असणारे लोक वेगळे असतात. And I shared with you आणि जसं मी तुमच्याशी बोललो book of Isaiah, यशायाच्या पुस्तकातनं 6th chapter 1 to 9, 6व्या अध्यायात 1 ते 9 या वचनात that how important it was की किती ते महत्व होतं, for godly vision. की ते किती ते महत्व होतं की परमेश्वराच्या दृष्टांत असणे. First thing, seeing God, पहिली गोष्ट देवाला पाहणे, then we are convicted of ourselves, आणि आपल्या स्वतःबद्दल आपल्याला जाणीव होती मग, then we go out in the world. आणि मग आपण त्या जगामध्ये जातो. Today I want to share with you आज मला तुमच्याशी बोलायचं आहे, the determination, taking a decision. आज मला तुमच्याशी बोलायचं आहे निर्णय घेण्याबाबत. You know, though we know the will of God, आपल्याला माहित आहे की परमेश्वराची जी काही इच्छा आहे, we have a vision from God. आपल्याकडे ते परमेश्वराकडनं तो आपल्यासाठी दृष्टांत आहे You know, the decision we take, की जे काय आपण निर्णय घेतो Satan wants to change our mind. की सैतानाला आपलं मन बदलायचं आहे. As long as you remain with the decision, जोपर्यंत तुम्ही त्या निर्णयावरती ठाम राहता, God blessing will flow with you. देवाचे आशीर्वाद तुमच्यामध्ये वाहतील. But when you turn from your decision, पण जेव्हा तुम्ही त्या निर्णयावरून मागे वळाल, we miss God's blessing. आपण परमेश्वराचे आशीर्वाद चुकू. And let me tell you, my friend, आणि मला तुम्हाला सांगू द्या मित्रांनो standing by a decision is most important. की तो निर्णय घेऊन ठामपणे उभं राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. No matter what situation, circumstances, कुठलीही परिस्थिती, कुठली अशी परिस्थिती येऊ तरी standing by decision की त्या निर्णयाला घेऊन उभं राहणे that we make की जो आपण केला आहे is very important. हे खूप महत्त्वाचं आहे. Satan try his best to change our decision. शैतान त्याचा उत्तम प्रकारे तो प्रयत्न करतो की तुमचा तो निर्णय बदलावा म्हणून. And let me tell you, आणि मला तुम्हाला सांगू द्या no matter what Satan tries, की कितीही प्रयत्न सैतानाने जरी केले, don't change the decision. तुमचा तो निर्णय तुम्ही बदलू नका. He took Jesus on the mountain. की त्यांनी तो येशूला त्या डोंगरावरती घेऊन गेला. He showed him all the glory and that was belong to him. त्यांनी ते सर्व गौरव दाखवले जे त्याचे होते. And he said, आणि तो म्हणाला, worship me and bow down तो before म्हणला me. माझ्यासमोर तू नमन कर आणि माझी आराधना कर. But Jesus refused. पण येशू ख्रिस्ताने ते नाकारलं. Jesus decided येशूनी तो निर्णय घेतला होता to go on the cross की त्या वधस्तंभावर जाण्यासाठी and take a decision. आणि तो निर्णय घेण्या Jesus never took any shortcut, की येशू ख्रिस्ताने कुठलाही असा शॉर्टकट घेतला नाही. but he followed God, पण तो परमेश्वराच्या मागे the चालला, will of God. परमेश्वराच्या इच्छेवर. Bible says शास्त्र म्हणतं the word of God is the will of God. की परमेश्वराचं जे वचन आहे तीच परमेश्वराची इच्छा आहे. The word of God is the mind of God. की परमेश्वराचं जे वचन आहे तेच परमेश्वराचं मन आहे. If you want to know God's mind and God's word, follow God's mind and God's will, follow God's word. जर तुम्हाला परमेश्वराचं मन आणि परमेश्वराची इच्छा जाणून घ्यायची आहे तर तुम्ही परमेश्वराचं वचन वाचा. Let's read book of Daniel, first chapter, 8 and 9. आपण दानिएलच्या पहिल्या अध्यायातनं 8वं आणि 9वं वचन वाचूयात. But Daniel purposed in his heart that he would not defile himself with the portion of the king's meat, nor with the wine which he drank. Therefore he requested of the prince of the eunuchs that he might not defile himself. Now God had brought Daniel into favor and tender love with the prince of the eunuchs. दानिएल 1:8 राजा खात असे ते मिष्टान्न व पीत असे तो द्राक्षरस ह्यांच्या आपणास विटाळ होऊ
द्यायचा नाही असा दानिएलने मनात निश्चय केला. म्हणून त्याने खोजांच्या सरदाराला विनंती केली की मला ह्याचा विटाळ नसावा. खोजांच्या सरदाराची दानिएलवर कृपा व दया व्हावी असे देवाने केले. Father, once again in Jesus' name we want to thank and praise you for your presence in our midst. परमेश्वरा पिता प्रभू येशूच्या नावाने पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो तुमच्या उपस्थितीसाठी आमच्यामध्ये. Even as we meditate upon thy word, जसं आम्ही तुझ्या वचनांवर मनन करत आहे परमेश्वरा, we pray let your Holy Spirit lead us and guide us. आम्ही प्रार्थना करतो की तुझ्या पवित्र आत्मा आम्हाला मार्गदर्शन करू, आम्हाला चालवू. And Lord, we pray, आणि आम्ही प्रार्थना करतो help प्रभू, us to know your will and your mind through your word. आम्हाला सहाय्य कर की तुझी इच्छा तुझं मन तुझ्या वचनाद्वारे आम्हाला कळू दे. Commit once again पुन्हा एकदा सोपवतो this evening service ही संध्याकाळची सभा at your feet. तुझ्या चरणी In Jesus' name. येशूच्या नावाने. Amen. 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 This chapter speaks to us. Daniel began his ministry. हा अध्याय आपल्याशी बोलतो की दानिएलने आपली सेवा सुरुवात केली. But before Daniel began his ministry, पण दानिएलने आपली सेवाची सुरुवात करण्यापूर्वी he determined in his heart, त्यांनी त्याच्या मनामध्ये तो दृढ निश्चय केला, he purposed in his heart त्यांनी त्याच्यामध्ये तो उद्देश धरला that no matter what की comes, कुठलीही परिस्थिती आली I will not defile myself with the king's meat and the wine. की मी स्वतःला कुठल्याही परिस्थितीत तो राजाच्या अन्न आणि मिष्टान्नाने मी स्वतःला विटाळू देणार And नाही. as long as Daniel lived with the purpose, आणि जोपर्यंत दानिएलने तो उद्देश आणि तो हेतू मनात धरून as ठेवला, long as Daniel lived with his commitment, जोपर्यंत दानिएलने त्याच्या मनामध्ये तो निश्चय धरून ठेवला होता, God blessings were upon him. देवाचे आशीर्वाद त्याच्यावरती वाहत We होते. can see greatly that God has worked की आपण बघतो महान रीतीने परमेश्वराने त्याच्या जीवनात कार्य through केलं, the life of Daniel. त्याच्या जीवनाद्वारे दानिएल. Today taking the decision very important. आज निश्चय करणे हा खूप महत्वाचा आहे. Many people cannot take the decision. पुष्कळशे वेळा पुष्कळशी लोक निश्चय करू शकत नाहीत. Take right decision or wrong decision. तुम्ही चुकीचा निर्णय घेऊ का बरोबर Some निर्णय घेऊ? people can't take decision all their life. की काही लोक त्यांच्या संपूर्ण जीवनभर कुठलाही निश्चय असं करू शकत नाही. Some people take a wrong decision. काही लोक काही वेळा चुकीचा निर्णय घेतात, Some people take the right decision. काही लोक बरोबर निर्णय घेतात. But will the trials and temptation comes, पण त्यांचे जेव्हा मोह आणि त्यांच्या मोहात जेव्हा ते पडतात, when problem comes, जेव्हा ते समस्या their उद्भवतात, mind changes. त्यांचं मन बदलतं, We compromise. आपण तडजोड करतो. But let me tell you, पण मला तुम्हाला सांगू द्या Bible is proof की पवित्र शास्त्र हा पुरावा आहे. that you take a decision in God's word. जेव्हा तुम्ही निर्णय करता परमेश्वराच्या वचनाचा, Continue in that decision. तुम्ही चालत राहा त्या No matter निश्चयावर. what comes in your life, तुमच्याकडे कुठलीही परिस्थिती तुमच्या जीवनात येऊ, God will see की देव पाहिल that decision that you have taken, जो निर्णय तुम्ही घेतलेला आहे, God will bless you. की त्या निर्णयाला परमेश्वर आशीर्वादित And करेल. Satan knows आणि सैतानाला माहिती your आहे blessing in that की decision. तुमचा आशीर्वाद त्या निर्णयावरती. Satan wants you to change your decision. सैतानाला तुमचा जो निर्णय आहे तो बदलायचा आहे. You have taken decision to follow Jesus. तुम्ही येशू ख्रिस्ताच्या मागे चालण्याचा जो निर्णय घेतला You are आहे, baptized. तुमचा बाप्तिस्मा झाला, Satan wants you to stop. की सैतानाला पाहिजे की तो तुम्हाला थांबवतो, Stop taking following your decision. की जो तुमच्या निर्णयाच्या मागे जाणे शैतान तुम्हाला थांबवू You इच्छितो. have got married. तुमचं लग्न झालं आहे, You took a decision तुम्ही एक निर्णय घेतला to be with this woman and this man की या स्त्री बरोबर की ह्या पुरुषाबरोबर राहण्याचा तुम्ही एक निर्णय घेतला. rest of your life. ते उर्वरित तुमचं जीवन. But trials and temptation पण जो मोह आहे तुमच्या जीवनातला, try to change your mind. तुमचं मन बदलण्याचा प्रयत्न करतो Many way, कित्येकच्या परिस्थितीमध्ये, many times. काही पुष्कळशा वेळा. Because the trials we go, कारण त्या मोहात आपण जेव्हा पडतो, we do not see the result. आपल्याला ते परिणाम दिसून येत And नाही. we say, what is the use of taking this decision? आपण मग विचार करतो की काय हा उपयोग आहे की तो निर्णय घेऊन. As a pastor जसं पालक म्हणून serving the Lord for 40 years, परमेश्वराची सेवा करत 40 वर्ष I have seen मी पाहिलं आहे many people. पुष्कळशे लोकांना They got blessed by God, ते परमेश्वराकडनं आशीर्वादित and झाले. after getting blessing, आणि आशीर्वाद मिळाल्यानंतर when the problem came, जेव्हा समस्या उद्भवल्या, when the trouble came, जेव्हा परिस्थिती आली, they say, what is the use ते म्हणाले काय उपयोग of taking this decision? ह्या निर्णय घेऊन, काय उपयोग. We say, what is the use आम्ही म्हणतो काय उपयोग of following God? परमेश्वराच्या मागे चालू, What is the use काय उपयोग आहे of being in this church? की ह्या मंडळीमध्ये असून What is the use? काय उपयोग आहे. You know, my friend, तुम्हाला माहिती का मित्रांनो, Israel left the Egypt. इस्रायलने ते मिस्र देश सोडला, They came to wilderness. ते त्या अरण्यामध्ये आले, They were delivered. त्यांची सुटका करण्यात They आली, were blessed. ते आशीर्वादित झाले. When they crossed the Red Sea, जेव्हा त्यांनी तो लाल समुद्र पार केला, they were so happy ते खूप आनंदित होते, because God delivered them. कारण देवाने त्यांची सुटका केली They होती. saw Pharaoh army was destroyed, त्यांनी पाहिलं की फारोची जी सैन्य होती त्यांचा नाश झाला, and they saw they were delivered. आणि म्हणून त्यांची सुटका झाली. When they came to wilderness, जेव्हा ते अरण्यामध्ये आले, came out of the Red Sea, की त्या लाल समुद्रातनं जेव्हा ते बाहेर पडले, they
dance, they sing, त्यांनी उत्सव केला, त्यांनी नाचगाणं they केलं, wrote the songs, की त्यांनी गीत लिहिली, they began to praise God. त्यांनी परमेश्वराची स्तुती करू लागली, Such a great miracle they saw. की अशा महान चमत्कार त्यांनी तो पाहिला. They were so happy for the decision that they had made to follow God. ते किती आनंदित झाले, त्यांनी जो निर्णय केला, जो परमेश्वराच्या मागे चालणे, It's so nice to follow Moses. की हे किती चांगलं होतं मोशेच्या मागे चालणे. They saw great miracle. त्यांनी ते महान चमत्कार पाहिला. But the Bible says, पण शास्त्र म्हणतं, as they came to the trouble, जसं ते समस्यांमध्ये आले, they came to Mara, की ते मारामध्ये आले, they came one more place. ते अजून एका ठिकाणी आले. And Bible says, आणि शास्त्र म्हणतं, in 10 trials what they went through, की जे 10 परीक्षेतनं ते गेले, they began to murmur. की ते कुरकुर करू They लागले, said, what is the use? की ते म्हणले काय उपयोग, What is the use of coming? काय उपयोग आहे इथे येणं, What is the use of living Egypt? की तो मिस्र देश सोडून काय उपयोग झाला, Were there not grave in Egypt that you brought us here to die? की मिस्रमध्ये काय कबरा नव्हते, तू आम्हाला इथे येऊन मारलंस. They came against Moses. ते मोशेच्या विरुद्ध आले, They came against God. ते देवाच्या विरुद्ध आले, They started murmuring. की ते कुरकुर करायला लागले. And they said, what is the use? ते म्हणू लागले काय उपयोग. My friend, let me tell you. माझ्या मित्रांनो, मला तुम्हाला There are सांगू द्या, many people. की ते असे पुष्कळशी लोक When आहेत, they come to church, जेव्हा ते मंडळीमध्ये येतात, they are blessed. ते आशीर्वादित They are होतात, baptized. त्यांचा बाप्तिस्म Miracle केला takes जातो, place. चमत्कार घडतो, In their home, miracle takes त्यांच्या place. घरामध्ये तो In चमत्कार their lives, घडतो, miracle takes place. त्यांच्या जीवनामध्ये तो चमत्कार They are घडतो, happy. ते आनंदित They are होतात, following God. ते परमेश्वराच्या मागे But चालतात. the time to change, पण जेव्हा वेळ ती बदलायची, time to go through पण trials. जेव्हा त्या परीक्षेतनं जायची वेळ येते, My friend, तुम्हाला माहिती का मित्रांनो, same people तीच ती लोक started saying, what is the use of following God? तीच ती लोक म्हणू लागतात की काय उपयोग देवाच्या मागे What चालणं? is the use of being in this church? काय उपयोग आहे की या मंडळीमध्ये असणे. Let me tell you, मला तुम्हाला सांगू द्या, you go to any church, you have the same God. तुम्ही कुठल्याही मंडळीत गेला तरी तोच प्रभू आहे, And you have to face the same आणि problem. तुम्हाला त्याच परीक्षेतनं त्याच समस्येतनं जावं लागतं, Everybody has to go through Mara, की प्रत्येकाला त्या मारामधनं जावं the लागतं, bitter water. की ते कडू पाणी जे But in होतं, the bitter water, we change ourselves. पण त्या कडू पाण्यामध्ये आपण आपल्या स्वतःला बदलतो. And my friend, let me tell you, आणि माझ्या मित्रांनो, मला तुम्हाला सांगू द्या, we dip cross of Calvary in it and become sweeter. आपण वधस्तंभाला आपल्या जीवनामध्ये स्वीकारतो आणि आपल्यातनं आपण गोड होतो. A bitter soul towards the people and towards the leaders and towards all the same becomes sweeter. की आपला जो कडू आत्मा आहे तो लोकांविषयी, तो पुढाऱ्यांविषयी तो गोड होतो. Satan say, what is the use of following? सैतान म्हणतो काय उपयोग आहे त्याच्या मागे जाऊन, What is the use of taking this decision? काय उपयोग आहे हा निर्णय घेऊन. My friend, माझ्या मित्रांनो, I want to come with you मला तुमच्याशी बोलायचं आहे to Lot and Abraham. की लॉट आणि अब्रामाचं. I want to tell you, Abraham and Lot, both they followed. मला तुम्हाला सांगायचं की अब्राहम आणि लॉट हे दोघंही मागे चालत होते. Abraham had call from God, he has a vision. अब्रामाला पाचारण होतं देवाकडनं, त्याच्याकडे तो दृष्टांत होता. Lot followed Abraham. लॉट हा अब्रामाच्या मागे चालला, And as they were following, आणि जसे ते मागे चालले होते, God started blessing them. देव त्यांना आशीर्वाद देऊ लागला. God blessed Lot too. देवाने लॉटला पण आशीर्वादित If you केलं. are part of the vision that God has given, you also will be blessed. जर तुम्ही त्या दृष्टांताचा भाग असाल जो परमेश्वराने दिलाय, तो परमेश्वर तुम्हाला सुद्धा आशीर्वादित You करेल. can't come to church and go just like that. You have to be the part of the vision of the church to get the blessings of God. तुम्ही मंडळीमध्ये असंच येऊन जाऊ शकत नाही, पण तुम्हाला मंडळीचा त्या दृष्टांताचा भाग होणे गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला परमेश्वराचे आशीर्वाद मिळतील. And both of them they followed. दोघही तेच एकत्र चालले, And as they began to grow, आणि जसं ते एकत्र वाढू लागले, and now आणि आता the Lot also had the blessing. की लॉटकडे पण ते आशीर्वाद येऊ लागले, Lot also had the की prosperity. लॉटकडे पण ती समृद्धी येऊ लागली, Lot had his own the shepherds. की लॉटच्याकडे स्वतः तो एक. Now this shepherd, both the shepherds started giving argument. दोघांचे मेंढपाळ एकमेकाविरुद्ध वादविवाद करू लागले, And it was being the big chaos. आणि तिथे एक खूप सारे असे एक. And Abraham realized आणि अब्रामाला जाणीव झाली that Lot is mind is changed. की लॉटचं जे मन आहे ते बदलत आहे. Now Lot is not following me आता लॉट माझ्या मागे चाललेला नाही, because the vision that I have and the call that I have, कारण जो दृष्टांत माझ्याकडे आहे, कारण आणि ते पाचारण माझ्याकडे आहे म्हणून. because Lot is following me because the blessing that he got, लॉट माझ्या मागे चाललाय कारण जे आशीर्वाद त्याला मिळाले त्यासाठी, prosperity he got. समृद्धी त्याला मिळाली. And the Bible आणि says शास्त्र म्हणतं Abraham realized, अब्रामाला जाणीव झाली, and Abraham said, आणि अब्राम म्हणाला, Lot, लॉट 13th chapter of book of Genesis, उत्पत्तीच्या 13व्या अध्यायामध्ये आपण पाहतो, Abraham said to Lot, अब्राम लॉटला म्हणाला, you choose where you want to go. तू निर्णय कर तुला कुठे जायचंय. If you take left, I'll go right. If you take right, I'll go left. जर तू उजवीकडे जाणार असेल तर मी डावीकडे जाईन, आणि जर तू डावीकडे जाणार असेल तर मी उजवीकडे जाईन. And Bible says, आणि शास्त्र म्हणतं, Lot began to think. आणि लॉट विचार करू लागला. Lot had one problem. लॉटकडे एक समस्या होती. Lot
Lord would never trust की लॉट कधी विश्वास ठेवू शकत नव्हता the man of God. परमेश्वराच्या सेवकावर. Lord could never trust the vision of God. लॉट कधी विश्वास ठेवू शकला नाही परमेश्वराच्या दृष्टांतावर. Lord trusted his own understanding. लॉट त्याच्या स्वतःच्या समजावरती त्यांनी भर दिला And होता. Lord always thought that he know better than man of God and he knows better than God. कारण त्याला लॉटला कायम असं वाटत होतं की परमेश्वराच्या सेवकाच्या पेक्षा जास्त त्याला समजतंय आणि परमेश्वराच्या पेक्षा सुद्धा जास्त त्याला समजतंय. Anything God would say, he would say, no, but it is like this. तो काही गोष्ट जर देव बोलला तो म्हणायचा नाही ही गोष्ट अशी There आहे. are some people you come across. काही वेळा आपण अशी लोक पाहतो They have lot of knowledge. त्यांच्याकडे खूप सारं ज्ञान असतं. They always try to argue. ते कायम तुमच्याशी वादविवाद करायची प्रयत्न करतात. But let me tell you, my पण मला friend, तुम्हाला सांगू द्या मित्रांनो, God will reveal to them. देव त्यांना प्रगटीकरण देईल. Number first, पहिली गोष्ट Lord followed God not because of the vision. की लॉट हा परमेश्वराच्या मागे कुठलाही दृष्टांत होता म्हणून त्याच्या मागे चालला नाही. He did not follow Abraham because of the vision. की तो अब्रामाच्या मागे कुठलाही दृष्टांत आहे म्हणून चालला नाही. Because he would have followed Abraham because of the vision, he would have remained with Abraham. जर तो अब्रामाच्या दृष्टांताच्या बरोबर त्याच्या मागे चालला असता तर तो अब्रामाबरोबर राहिला असता. Once his needs started meeting, जेव्हा त्याच्या गरजा पूर्ण होऊ लागल्या he began to decide. तो निर्णय घेऊ लागला. You know, if you are following somebody because of money, जर तुम्ही एखाद्याच्या पाठीमागे पैसा करता जात असाल and you know, आणि तुम्हाला जेव्हा कळेल, and if you find somebody else who is more richer than him, जर तुम्हाला कळेल की त्याच्यापेक्षा जास्त कोणी दुसरं कोणी श्रीमंत आहे, you will leave him and you will go there. तुम्ही त्याला सोडून दुसऱ्याच्या मागे जा. Because you know, कारण तुम्हाला माहिती you will get more money there. तुम्हाला त्याच्याकडनं जास्त पैसे मिळतील. If you are following people for some reason, जर तुम्ही लोकांच्या मागे काही कारणाचं मागे जात असाल, then you will always take a decision when you find somebody better than that person. कायम तुम्ही मग कायम असा निर्णय घ्याल त्याच्यापेक्षा जास्त जर तुम्हाला कोण चांगला मागे दिसलं तर तुम्ही त्याच्या मागे जा. You know, somebody said there are two reasons काय तू कोणतरी म्हणतं की त्याच्याकडे दोन कारण आहेत why people stop following. का लोक मागे जाण्याचं थांबवतात. Number first, पहिलं, either their needs are met, कारण त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या असतील, so they don't want to follow. कारण मग म्हणून त्यांना मागे जायचं नाहीये, Either they found somebody else, किंवा त्यांना दुसरं कोणीतरी मिळालं so they don't want to follow you now. म्हणून आता त्यांना तुमच्या मागे यायची गरज वाटत नाही. Let me tell you, आता मला तुम्हाला if सांगू you द्या, follow for the things of the world, जर तुम्ही या जगिक गोष्टीच्या मागे चालत you असाल, will always find somebody better and better. तुम्हाला कायम दुसरा कोणीतरी उत्तम आणि उत्तम असा But if सापडेल. you follow for God, जर तुम्ही देवासाठी मागे चालत असाल you will not turn back. तर तुम्ही कधी मागे वळून पाहणार You know नाही. people who are following for God or people who are following for their need. तुम्हाला कळेल की लोक तुमच्या मागे परमेश्वरासाठी चालले आहेत का लोक तुमच्या मागे त्यांच्या गरजांसाठी चाललेले आहेत. When Jesus went into Zacchaeus, जेव्हा येशू ख्रिस्त जकियस कडे गेला, Zacchaeus said, जकिय म्हणाला, I will give back 4 times than what I received मी people. 4 पटीने मी परत देईन ज्या लोकांकडनं मी घेतला आहे You त्यांना. know, my friend, his heart was changed. तुम्हाला माहिती का मित्रांनो, त्याचं हृदय बदललं होतं. Because Zacchaeus never looked at the need, Zacchaeus looked at him as God. कारण जकियसने त्याच्याकडे कधी गरज म्हणून पाहिली ना, जकियसने त्याच्याकडे देव म्हणून पाहिलं. Now here we come to Abraham and Lot. आता आपण अब्राहम आणि लॉटकडे येतो. Lot had one problem. लॉटकडे एक समस्या होती. Now his needs were met. त्याच्या गरजा आता पूर्ण झाल्या Now he होत्या. didn't wanted to follow Abraham. आता त्याला अब्राहमाच्या मागे जाण्याची गरज वाटली Now नाही. there was argument. दोघांचा वादविवाद होऊ लागला And in that argument, आणि त्या वादविवादामध्ये he forgot तो विसरून गेला that source of all my blessing is following Abraham. की जे सर्व माझ्या आशीर्वाद सर्व उगम जे आहे ते अब्रामाच्या मागे जाण्यामध्ये आहे. I want to tell you something. मला तुम्हाला एक गोष्ट If सांगायची, God wants to bless you, he'll send a man. जर देवाला तुम्हाला आशीर्वादित करायचं असेल तर तो तुम्हाला एक मनुष्य पाठवेल. If Satan wants to curse you, he will send a man. जर शैतानाला तुम्हाला शापित करायचं असेल तरी पण तो तुमच्यासाठी एक मनुष्य You पाठवेल. have to discern whether which is from God and which is from Satan. आपल्याला परीक्षण केलं पाहिजे की हे देवाकडनं कोण आहे आणि शैतानाकडनं कोण आहे. Whose hand you want to hold. कुणाचा हात तुम्हाला धरायचा You आहे. can't hold both the hands. तुम्ही दोन्ही हात नाही धरू शकत. You have to follow. तुम्हाला मागे जाणं गरजेचं आहे. When God blesses you, जेव्हा देव तुम्हाला आशीर्वादित करतो he send you a man. तो तुमच्याकडे एक मनुष्य पाठवतो. And you know what? आणि तुम्हाला माहिती का काय, Lot was blessed because of Abraham. लॉट आशीर्वादित होता कारण अब्रामामुळे. But he did not realize the source of all his blessing. पण त्याला जाणीव झाली नाही की त्याच्या आशीर्वादांचा सर्व उगम कुठे आहे. And he says, आणि तो म्हणत now होता, after all the blessing, सगळ्या आशीर्वादानंतर Bible says, शास्त्र म्हणतं, Abraham said, choose where you want to go. अब्राम म्हणाला तू निवड कर तुला कुठे जायचंय. He looked at everywhere त्याने सगळीकडे आपली दृष्टी टाकली and he looked at the greeneries त्याने जे हिरवळ होतं त्याच्याकडे त्याने ती दृष्टी लावली that is closer to Sodom आणि ते जे सदोमाच्या नजदीक होतं ते, and he chose that. आणि त्यांनी त्याची निवड केली. You know, Lord always rely on his understanding. लॉट कायम त्याच्या त्या समजवरती अवलंबून होता.
he did not understand and try to find the will of God in the word of God. त्यांनी कधी समजण्याचा प्रयत्न केला नाही की देवाची इच्छा त्याच्या जीवनामध्ये काय आहे. Yes. हो. So that's why we can say he went and he dwelt there. म्हणून ते आपण पाहतो की तो गेला आणि तो त्याने तिथं तळ ठोकलं. Now Bible says that he put his tent closer to Sodom. की आपण शास्त्र म्हणतं की ते सोदोमाच्या जवळ त्याने त्याचं तंबूचं तळ ठोकलं. Now he was not inside Sodom. की आता तो सोदोम मध्ये नव्हता, He was outside Sodom. तो सोदोमाच्या बाहेर होता. But one thing was there. पण एक गोष्ट तिथं होती, Slowly. हळूहळू, Later on when you see, की जेव्हा तुम्ही आपण पुढे जाऊन पाहतो, when God wanted to destroy Sodom and Gomorrah, जेव्हा देवाला सोदोम आणि गोमराचा नाश करायचा होता, Lot was inside Sodom. की लॉट हा सोदोमच्या आतमध्ये होता. How he went inside the Sodom? कसा तो सोदोमाच्या आतमध्ये गेला, Or Sodom has grown का towards him? का सोदोम वाढलं त्याच्यापर्यंत, We don't know. आपल्याला माहित नाही. Don't remain close to sin. की ज्या पापाच्या नजदीक तुम्ही राहू नका, No matter की कुठली परिस्थिती, what blessing you get, तुमच्याकडे कुठले आशीर्वाद but तुम्हाला don't मिळेल, remain close to sin. पण त्या पापाच्या नजदीक तुम्ही राहू नका. You will not know तुम्हाला जाणीव होणार how नाही, slowly you will be in it. तुम्ही जाणणार पण नाही की हळूहळू तुम्ही कसं त्याच्यात जाल. Flee away from there. त्याच्यापासून तुम्ही पळ काढा. We don't want anything आपल्याला कुठलीही गोष्ट अशी नकोय that is keeping us close to sin. की आपल्याला जे पापाच्या जवळ आपल्याला ठेवत आहे. You know, my friend, तुम्हाला माहिती का many मित्रांनो, times we say, पुष्कळशा वेळा आपण म्हणतो nothing happens. काहीच होत नाही. What I do? काय केलं I'm not in it. मी त्याच्यामध्ये नाही, I'm not doing मी this. ही गोष्ट करत But you do नाही. not realize पण तुम्हाला जाणीव होत how नाही slowly की हळूहळू आपण कसे we can get inside. त्याच्यामध्ये आपण ओढले जातो. Now I want to tell you आता मला तुम्हाला सांगायचंय two things. दोन गोष्टी. One thing, Abraham followed God. पहिली गोष्ट, अब्राम देवाच्या मागे चालला, He seek the will of God in God's word. की त्यांनी ते देवाचं जे काय दृष्टांत आहे त्यांनी ती देवाची इच्छा देवाच्या वचनामध्ये पाहिली, And Lord followed his mind. आणि लॉट हवय तो त्याच्या मनाच्या मागे चालला. Today I want to tell you आज मला तुम्हाला सांगायचंय few things काही गोष्टी happened in the life of Abraham and in the life of Lot. आज मला तुम्हाला सांगायचंय की काही गोष्टी जे अब्रामाच्या आयुष्यात घडल्या आणि काही गोष्टी जे लॉटच्या आयुष्यात घडल्या. Following God and obeying God. परमेश्वराच्या मागे चालणे आणि परमेश्वराची आज्ञा पाळणे. What happened in the life of Abraham? काय झालं त्या अब्रामाच्या जीवनामध्ये, And disobeying God आणि देवाची अवज्ञा करणे and following his own mind. आणि त्याच्या स्वतःच्या मनाच्या मागे चालणे. What happened to Lot? काय परिस्थिती झाली लॉटची. Few things I want to tell you. काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत. Number first, पहिली गोष्ट, Bible says शास्त्र म्हणतं God blessed Abraham. देवाने अब्रामाला आशीर्वादित केलं, Abraham was blessed. की अब्राम आशीर्वादित होता. And the Bible says आणि शास्त्र म्हणतं Lot missed the blessing. की लॉटने ते आशीर्वाद गमावले, चुकवले. Abraham went close to the promised land की अब्राम त्या वचनदत्ताच्या भूमीच्या नजदीक गेला, and Lot went close to the sin. की जो लॉट होता तो त्या पापाच्या भूमीच्या नजदीक गेला. And we can see that आणि आपण ते पाहू शकतो Lot missed all the की blessing. लॉट त्यांनी सगळे आशीर्वाद गमावले. To the life of Abraham, when you see, जेव्हा आपण अब्रामाचं जीवन आज पाहतो God made a great nation out of की him. देवाने त्याच्यावर एक राष्ट्र उत्पन्न केलं, Whole world knows Abraham. की संपूर्ण जग अब्रामाला And ओळखतात whole world is blessed through Abraham. आणि संपूर्ण जग अब्रामाद्वारे आज आशीर्वादित But through आहे. Lot, पण लॉटद्वारे nothing happened. काहीच घडलं नाही, Nobody was blessed. कुणीही आशीर्वादित झालं And नाही. when we think of Lot, आणि जेव्हा आपण लॉट बद्दल विचार करतो he is a loser. की तो एक हरलेला व्यक्ती असा आहे. Let me tell you, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, let me tell you something. मला तुम्हाला काहीतरी सांगू द्या. No matter how good sin looks, the end is worse. कितीही चांगलं जर पाप दिसत असेल तरी पण त्याचा जो शेवट आहे तो भयंकर आहे. And no matter how worse it looks that we are following God, आपण हे किती अवघड असं दिसत असेल की आपण देवाच्या मागे चालणं, but end is always good. पण शेवट कायम चांगला आहे. What is more important? महत्वाचं काय आहे That our end is good. की आपला जो शेवट आपला जो अंत आहे तो चांगला आहे. And we can see that. आणि आपण ते पाहू शकतो Lot lost everything. की लॉटने सगळ्या गोष्टी गमावल्या. Number 2, दुसरी गोष्ट, when Abraham was following God, जेव्हा अब्राम देवाच्या मागे चालला होता, one place came. एक ठिकाण असं आलं Abraham got scared with king. की अब्रामाला एका राजाची भीती वाटू लागली, King came and took over his wife. की राजा येऊन त्याच्या पत्नीला घेऊन गेला. Abraham says, she's my sister. अब्रामाने त्याला सांगितलं की ती माझी बहीण आहे. But Bible says, पण शास्त्र म्हणतं before that king touches Sarah, की त्या राजाने त्या साराला स्पर्श करायच्या आधी God protected Sarah. देवाने साराचं रक्षण केलं.
God protected Abraham's wife. की देवाने त्या अब्रामाच्या पत्नीचं रक्षण केलं. What a blessing. किती तो आशीर्वाद. Today God protects our family. की आज देव आपल्या परिवाराचं संरक्षण करतो. Anybody try to touch our family, God takes care of them. जर कोणी आपल्या परिवाराला स्पर्श करू पाहतो तर देव त्याची काळजी घेतो. Because you are called to follow God. कारण तुम्ही बोलवले आहात देवाच्या मागे चालण्यासाठी. But Lot lost his wife. पण लॉटने त्याची पत्नी गमावली. No, Lot, I told you about the Lot mind. मी तुम्हाला सांगितलं लॉटच्या मनाबद्दल मी बोललो. The angel of the Lord says देवाचे दूत म्हणाले that I'm going to destroy Sodom and Gomorrah. आम्ही सदोम आणि गोमराचा नाश करणार आहोत. You run from here. तू इथनं पळ काढ. He brought him out of Sodom and Gomorrah. त्याने त्याला सदोम आणि गोमराच्या बाहेर आणलं And he said, आणि तो म्हणाला go to that की mountain. तू त्या डोंगराळ भागाकडे जा. Let me tell you, my friend. मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या. Lord did not realize the source of blessing, source of deliverance, source of peace that was happening in his life. लॉटच्या जाणीव झाली नाही की लॉटकडे जो त्याच्या आशीर्वादाचा जो उगम होता त्याच्यानंतर तो समृद्धीचा उगम होता त्याच्या जीवनामध्ये. The Abraham prayed अब्रामाने प्रार्थना केली and Lot was saved. आणि त्या लॉटचा जीव वाचला गेला. And Lot did not realize आणि लॉटला ती जाणीव झाली it is नाही because of Abraham I'm still getting की blessing. मी अब्रामामुळे असून सुद्धा आशीर्वादित होत आहे. Bible says one king came शास्त्र म्हणतं एक राजा आला and they captured Lot, his wives, everybody. आणि ते लॉट आणि त्याच्या पत्नीला त्यांनी बंदिवान करून नेलं And they carried. आणि त्यांना तो घेऊन गेला. When Abraham heard that, आणि जेव्हा अब्रामाने ही गोष्ट ऐकली Bible says शास्त्र म्हणतं Abraham went there अब्राम तिथे गेला and he fought the battle. आणि त्यांनी ते युद्ध लढलं And he delivered the Lot and all his family. आणि लॉट आणि संपूर्ण परिवाराची सुटका केली त्याच्यामधनं. But so sad. पण किती किती ते After delivering, पण तरी पण जे सुटका झाल्यानंतर Lot realized की लॉटला जाणीव झाली that my wife, की माझी जी पत्नी आहे my children, की माझी जी लेकरं आहेत everything सर्व गोष्टी has gone. की सर्व गोष्टी मी गमावल्या. We had become slave. आपण ते नोकर झालो आहोत. Even in this time, ह्या वेळेमध्ये सुद्धा Abraham came and saved us. अब्राम आला आणि आम्हाला त्यांनी वाचवलं. But he did not come under conviction की तो त्या जाणीव त्याला तरी पण त्याला जाणीव झाली नाही that I need to follow की Abraham. मला त्या अब्रामाच्या मागे चालणं गरजेचं He होतं म्हणून. still went back. तरी पण तो मागे गेला. You know, my friend, तुम्हाला माहिती का मित्रांनो sin is so terrible. की जे पाप आहे हे खूप भयंकर आहे. The things of the world are so terrible. की जे जगाच्या गोष्टी आहेत हे खूप भयंकर आहे. It will blind your mind. की जे पाप आहे ते तुमचं मन जे आहे ते आंधळ करून ठेवेल. You will not be able to see. की तुम्ही ते पाहू शकणार You will नाही. not be able to understand. तुम्हाला ते समजून येणार नाही. You don't know. तुम्हाला जाणीव होणार Even नाही. God is speaking, you don't understand. तुम्हाला देव जरी बोलला तरी तुम्हाला ते समजून येणार I've seen नाही. many people, मी की पुष्कळशा लोकांना when पाहिलं they आहे. get into temptation, जेव्हा ते त्या मोहात किंवा परीक्षेत पडतात they don't want to listen. त्यांना ऐकायचं असं वाटत नाही. They ignore God. ते देवाकडे दुर्लक्ष करतात. They fight with pastor. ते पालकाबरोबर वादविवाद They करतात. don't want to leave those things. त्यांना त्या गोष्टी सोडायच्या नसतात. Those temptations are so much for them. की ते मोह त्यांच्यासाठी एवढे असतं They become blinded. की ते आंधळे होऊन जातात. They can't see. ते पाहू शकत नाही. So far, who has brought us till here? की ज्याने आजपर्यंत आपल्याला इथपर्यंत ज्याने आपल्याला आणलं आहे He still goes back to that place. आणि ते पुन्हा एकदा तो पाठीमागे जातो त्या And जागेवर. now this is second time आणि आता ही दुसरी वेळ आहे that Abraham prayed. की अब्रामाने प्रार्थना केली And now we can see आणि आता आपण पाहू शकतो that he is delivered की तो त्याची सुटका झाली and he goes out. आणि तो बाहेर जातो. And here, आणि इथे angel of the Lord says, तो देवाचा जो दूत आहे तो म्हणतो Lord, go, की लॉट तू जा run towards that mountain. त्या डोंगराकडे तू पळ काढ. Before की आधी we destroy this Sodom and मी Gomorrah. सदोम गोमोराच्या नाश होण्याच्या आधी त्या डोंगराकडे तू पळ काढ. The Lord is saying, आणि लॉट म्हणतो my Lord, माझ्या देवा let your favor be upon us. तुझी दया आमच्यावर अशी असू दे. Help us not to go on the mountain. मला सहाय्य कर की आम्ही त्या डोंगराकडे पळ नाही काढू. I may not survive on mountain. मी तिथं माझा संवार होणार नाही तिथे. Let us go into this city which is close to. की जिथं जे नजदीकचं जे शहर आहे त्याच्यामध्ये आम्ही जातो. You can see the mind of Lot. तुम्ही इथे पाहू शकता की लॉटचं जे मन आहे. Lot mind never trusted God's word. लॉटच्या मनाने कधीही देवावरती विश्वास ठेवला नाही. God who saved you from all this Sodom and Gomorrah, will he not save you from the animals and on the mountains? की ज्या देवाने तुला सदोम आणि गोमरापासून वाचवून ठेवलं तो देव तुला त्या प्राणी आणि पशूंपासून वाचवून नाही ठेवलं. God is not sending you to place where you will die. देव तुम्हाला अशा ठिकाणी पाठवत नाहीये की जिथं तू मरशील. He said, this is comfortable for me. हा म्हणला की हे माझ्यासाठी खूप आरामदायक आहे. Today this kind of Christian you find. आज आपण अशा पद्धतीचे काही ख्रिस्ती बघत आहोत What is comfortable for की me? जे आपल्यासाठी आरामदायक What असं is वाटतं. comforting for की me? मला जे आरामदायक असं वाटतं ते मी करेन. Hey, they will go to job.
की ते त्या नोकरीला जातील whole week, संपूर्ण आठवडाभर, traveling, की ते प्रवास करून changing buses after buses, बस आणि बस बदलून so many kilometers. कित्येक किलोमीटर, They'll go to job, की ते त्यांच्या त्या व्यवसायाकडे किंवा नोकरीकडे जातील. but to come to church, पण मंडळीत यासाठी they'll say it is too far. ते म्हणते हे खूप लांब आहे, Which is closest to my house? माझ्या जवळ जे आहे I just feel like comfortable. मला असं वाटतं की मी तिथे आरामदायी, मी You know, my friend, they lose God's call and blessing in their life. मला तुम्हाला माहिती का मित्रांनो, ते त्यांच्या जीवनात परमेश्वराचं पाचारण आणि परमेश्वराचा आशीर्वाद गमावतात. 6 days, 6 दिवस they can go by bus ते बसने जाऊ शकतात because of money. कारण पैशाकरिता, But for God, it is too far for them. पण देवा करता ते खूप लांब आहे It त्यांच्यासाठी, is not far. की हे लांब It नाही, is because they have lost the vision. कारण त्यांचा तो दृष्टांत त्यांनी गमावला आहे. म्हणून He said, this one is close. तो म्हणतो की हे खूप जवळ आहे, Send me here. मला इथे पाठव. And when they send him, आणि त्यांनी जेव्हा त्यांना पाठवलं, what happened? काय झालं? He lost his wife. त्यांनी त्याची पत्नी गमावली. His wife became the pillar of salt. त्याची जी पत्नी ती एक मिठाचा खांब झाली. Let me tell you, मला तुम्हाला एक सांगू द्या, Abraham was blessed, अब्राम आशीर्वादित झाला, Lot was cursed. लॉट जो शापित झाला. Abraham's wife was protected, अब्रामाच्या पत्नीला सुरक्षा मिळाली, Lot's wife became pillar of salt. की लॉटची जी पत्नी होती ती मिठाचा खांब झाली. Abraham's son, अब्रामाचा जो मुलगा आहे, God gave him son. त्याला मुलगा दिला अब्रामाला. And you know what? आणि तुम्हाला माहिती काय? For the marriage of the son, आणि त्याच्या त्या लग्नाकरिता God directed. देवाने तो मार्ग दाखवला. God did miracle and did Rebecca. देवाने चमत्कार केला आणि रिबेकाला जोडले. But Lord, both the daughters, पण लॉटच्या ज्या दोन्ही मुली होत्या, he was not finding husband for them. त्या दोन्ही मुलींसाठी त्याला कुठलाही वर असा सापडला नाही. They didn't have anybody. त्यांच्याकडे कुणी असं नव्हतं. You know why today? तुम्हाला माहिती का का आज One person obedient and disobedient. एक व्यक्ती जो आज्ञा पाळतो, दुसरा व्यक्ती जो अवाज्ञा करतो, All household suffers. संपूर्ण घरानं त्याच्यामध्ये त्रासदायक होतं. Tomorrow morning message I'm going to speak that. उद्या सकाळचा जो संदेश आहे त्याच्यावर मी बोलणार आहे. One person obedient, God blesses him and his family and everybody, and many nations can be blessed to him. एका व्यक्तीची आज्ञा पाळल्याने देवाने त्याला आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला आशीर्वादित केलं आणि कित्येक राष्ट्र त्याच्याद्वारे आशीर्वादित झाले. Many people do not realize पुष्कळशा लोकांना जाणीव होत नाही why we have this problem. का आपल्याकडे ही समस्या आहे, Why my wife died. का माझी पत्नी मेली, Why my daughters are not getting. का माझ्या मुलींना मिळत नाही, Still is not coming under तरी conviction. पण त्याला त्या गोष्टीची जाणीव होत नाही. We can blame others for very easy. आपण दुसऱ्यांना त्याबद्दल आपण दोषित करू शकतो वेगवेगळ्या गोष्टींसाठी. We can blame others for our situation. आपल्या परिस्थितीसाठी आपण दुसऱ्याला दोष देऊ शकतो. But let me tell पण you, मला तुम्हाला एक सांगू it द्या, is God who blesses us. हे देव आहे जो आपल्याला आशीर्वादित Promotion करतो. comes from the Lord. बढोत्ती येते परमेश्वराकडनं. Promotion doesn't come from east and west. बढोत्ती उत्तर आणि दक्षिणकडनं येत नाही. Don't blame anybody. कुणालाही तुम्ही दोष देऊ नका. What you are is your choice. की जे काय तुम्ही आहात हा तुमची निवड आहे. It's not by force, it's your choice. हे तुम्ही कुठल्याही बळाला नाही, पण ही तुमची निवड आहे. You know, my friend, तुम्हाला माहिती का मित्रांनो, his both the daughters त्याच्या दोन्ही मुलींना did not get the husband. त्यांना तो वर मिळाला नाही. But here we can find पण आपण इथे पाहू शकतो the Isaac got a nice wife. की इसाकाला एक उत्तम पत्नी मिळाली. You follow God, तुम्ही देवाच्या मागे झाला, God will take care of your children. देव तुमच्या लेकरांची काळजी करेल. He will provide nice kind of life partners. त्यांना तो उत्तम जोडीदार तो देईल And then we तुमच्यासाठी. can find आणि मग तुम्हाला कळेल that Abraham's son Isaac was blessing. की अब्रामाचा जो मुलगा होता इसाक तो आशीर्वादित होता. He's so blessing हे खूप आशीर्वादित होता that Bible की says शास्त्र म्हणतं that he took them to promised land की त्यांनी- through Isaac. की इसाकाद्वारे तो त्यांना वचनदत्त भूमीमध्ये घेऊन गेला. आणि लॉटच्या दोन्ही मुली It became so evil की हे खूप इतके दृष्ट झाले that the daughters slept with father. की ज्या मुली होत्या त्या वडिलांबरोबर निजल्या. Why? का? Because of the wrong decision of someone. कारण कुणाच्या तरी चुकीच्या निर्णयामुळे. Who was responsible for all this thing? कोण जबाबदार होतं या सर्व गोष्टींसाठी? The Lot was responsible. लॉट जबाबदार होता. You know, both the daughters slept with की Lot जे दोन्ही ते लॉटच्या मुली त्याच्याबरोबर निजल्या. because nobody was there कारण कुणीच तिथे नव्हतं. to continue the generation. कारण त्यांचा जो पिढी पुढे चालवण्यासाठी. And the Bible आणि says शास्त्र म्हणतं they got 2 sons आणि त्यांना 2 मुलं झाली. and both the sons became evil. आणि ते दोन्ही मुलं होती ते दृष्ट झाली. They were the one who was stopping God's people to come out of the Egypt and go to की तीच promised land. ती मुलं होती की जे देवाच्या लोकांना थांबवत होती ते मिस्र देशातनं बाहेर येऊन त्या वचनदत्ताच्या भूमीमध्ये They जाण्यापर्यंत. hinder the work of God. त्यांनी ते अडखळा निर्माण केला देवाच्या कार्यामध्ये. If we do not obey God, tomorrow our children will become
enemies. जर आपण देवाच्या आज्ञा पाळल्या नाही तर आपली लेकरं उद्या शत्रू म्हणून ती His children became enemies. त्याची जी लेकरं होती ती शत्रू बनली. They were opposing church. ते मंडळीच्या विरोधात उभे They were राहिले. speaking against pastor. ते पाळकाच्या विरोधात बोलू They लागले. are speaking against leader. ते त्या पुढाऱ्यांच्या विरोधात बोलू They लागले. speak against tithe. की ते त्या टायथिंगच्या विरोधात बोलू They लागले. speak against pray. की ते प्रार्थने विरोधात बोलू You know लागले. why they are speaking? तुम्हाला माहिती की ते का बोलत आहे? Cause is because somebody has taken a wrong decision in their home. कारण कुणीतरी त्यांच्या घराण्यात कुणीतरी चुकीचा निश्चय किंवा चुकीचा निर्णय घेतला Be म्हणून. careful what kind of decision you make. सावध राहा तुम्ही कुठल्या प्रकारचा निर्णय घेत आहात. Abraham got this all the blessing, की अब्रामाला परमेश्वराने सगळ्या प्रकारचे आशीर्वाद but दिले Lot lost all the blessing. की लॉटने सगळे आशीर्वाद गमावले. Abraham was blessed, अब्राम आशीर्वादित होता. Lot was cursed. लॉट जो शापित होता. Abraham's wife was protected, की अब्रामाच्या पत्नीला संरक्षण मिळालं. Lot's wife was destroyed. की जी लॉटची पत्नी होती तिचा नाश झाला. Abraham's son was blessed, अब्रामाचा जो मुलगा होता तो आशीर्वादित झाला. Lot's daughters were not blessed. की ते लॉटच्या ज्या मुली होत्या त्या आशीर्वादित नाही झाल्या. Abraham's son got a nice proposal, अब्रामाच्या मुलाला चांगलं स्थळ आलं. Lot's daughters did not get good proposal. लॉटच्या ज्या मुलीला त्यांना कुठलाही वर असा मिळाला नाही. Abraham's son was blessing to the world, अब्रामाचा जो मुलगा होता तो जगासाठी आशीर्वादित ठरला. and Lot's sons, hinder the work of God. आणि जे लॉटचे जे मुलं होती ते देवाच्या कार्याला ते अडथळा निर्माण करू लागले. Choosing is very important. निवड करणे खूप महत्वाचं आहे. Choose today. आज निवड करा. Your choice. तुमची निवड. Abraham chose अब्रामाने निवड केली. the will of God in the word of God. परमेश्वराची इच्छा त्याच्या वचनामध्ये. But Lot chose his mind. पण लॉटने त्याचं मन निवडलं. Today many people have seeing the greeneries in mind, आज आपण पुष्कळशा लोकांनी जे मनामध्ये ती हिरवळ पाहिली and आहे they look at that mind आणि त्या मनाकडे पाहतात and they say, God, this is your will. आणि ते म्हणतात देवाला देवा ही तुझी इच्छा आहे. Did God say that? देवाने ते म्हटलं आहे का? What you are thinking is God said that. जर तुम्ही जे विचार करता ते देव तुमच्याशी ते बोलला आहे का? Where you are going is God said that. जर जिथं तुम्ही जात आहात ते देव तुमच्याशी बोलला आहे का? Are you in a plan of God? तुम्ही देवाच्या हेतूमध्ये आहात का? Or you are manufacture your own peace? का तुम्ही स्वतःचा जो शांती निर्माण करत आहात? The Balaam said, जो बालाम म्हणला let me go there. मला तिथे जाऊ द्या. God said no. देव म्हणाला नाही. But yet Balaam तरी पण तो बालाम made his own peace. त्यांनी स्वतःची ती शांती निर्माण केली And he was going there and he was destroyed. आणि तो तिथे जात होता आणि त्याचा नाश झाला. My friend, माझ्या मित्रांनो, today take a decision. आज तुम्ही तो निर्णय घ्या. What decision are you taking? काय निर्णय तुम्ही आज घेत आहात? No matter what, कुठलीही गोष्ट होऊ दे, no matter what I go through, तुम्ही कुठल्याही परिस्थितीत जात असाल but I will yet follow पण God. तरी पण मी परमेश्वराच्या मागे चालेन. I will not remain close to sin. मी त्या पापाजवळ राहणार नाही. No matter how good is my mind and idea. की किती माझं मन आणि माझ्या संकल्पना किती चांगल्या असतील. Let me tell you once पण again. मला तुम्हाला पुन्हा एकदा No matter सांगू how much I am studied, how many good ideas that I have, and how good my mind, it can never be better than God and His servant. मी कितीही जरी शिकलो असेल, माझ्या कल्पना कितीही जरी चांगल्या असेल तरी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा ती देवाच्या आणि देवाच्या सेवकापेक्षा जास्त नसतील. Today, आज we need to turn back. आज आपल्याला मागे वळणं गरजेचं Let me आहे. tell you, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू we द्या. don't want to spoil our generation. मला आमच्या पिढीचा आम्हाला नाश होऊ द्यायची इच्छा We want to नाही. bless our generation. आम्हाला आमच्या पिढीला आशीर्वादित करायचं. Today, you are the one. आज तुम्हीच ते आहात. Chose today. तुम्ही आज निवड करा. Abraham followed God अब्राम देवाच्या मागे चालला and opened the door for whole world to be blessed. आणि संपूर्ण जगासाठी त्यांनी द्वार उघडलं आशीर्वाद होण्यासाठी. And Lord disobeyed God. आणि लॉटने देवाची अवज्ञा केली. And Lord, all the generation, आणि लॉटची जी संपूर्ण पिढी होती, 2 tribes, 2 कुळ बाहेर आले they all started opposing. आणि त्या सर्वांनी विरोध करू लागले. Nobody was Christian. कुणीही ख्रिस्ती नव्हतं. You तुम्ही You have a choice today. तुमच्याकडे आज ती एक निवड आहे. Friends, I have followed for 40 years. मित्रांनो, मी 40 वर्ष मागे चाललो I have आहे. seen people who followed, मी पाहिले जी लोक मागे चालले and I have seen people who turned back. आणि मी अशी लोक पाहिली जे मागे फिरले. I have seen death and divorce and problems in their lives. मी मरण बघितलं, मी डिवोर्स बघितलं, मी समस्या बघितल्या त्यांच्या जीवनामध्ये. It's not God who's doing. हे देव नाहीये, ह्या देव नाही जो हे करत आहे. It is their choice to go away. ही त्यांची निवड आहे, त्याच्यापासून लांब जाणे. God say, I have come देव म्हणतो मी आलोय that you may have life and life abundant. ज्याच्यासाठी तुमच्याकडे विपुल आणि विपुल जीवन असेल. Today choice is yours. आज तुमच्याकडे निवड आहे. Choose today. आज तुम्ही निवड करा. Every day, प्रत्येक दिवशी whom you want to follow. तुम्हाला कुणाच्या मागे जायचंय. Don't say nothing happened. म्हणू नका की काही होत नाही. Don't remain close to sin.
पापाच्या जवळ राहू नका. Tomorrow children will get into that sin. उद्या तुमची लेकरं त्या पापामध्ये येतील. You know, I found many people मी तुम्हाला माहिती मी पुष्कळशा लोकांना पाहिलं, telling me, मला सांगत होते talk to my children. माझ्या मुलांशी बोला, My children's on this. माझी लेकरं ह्याच्यात My आहेत, children's on mobile so much. माझी लेकरं मोबाईल वरती खूप वेळ बघतात. And I look at them. आणि मी त्यांच्याकडे I पाहिलं, say they are doing same thing what you have done. ती तेच And you are doing. गोष्ट करतात जे तुम्ही करत आहात. You don't want to stop and you want children to be changed. तुम्हाला थांबवायचं नाहीये, पण तुम्हाला असं वाटतं की तुमची लेकरं बदलली पाहिजेत. Let me tell you, पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, many parents, की कित्येक असे पालक आहेत, they don't want change. त्यांना बदल नकोय. They want their children to be changed. त्यांना असं वाटतं की त्यांच्या लेकरांनी बदलावं. You know, they are watching at you. ते तुमच्याकडे पाहत आहेत. Let me tell you, मला तुम्हाला एक सांगू द्या, don't say nothing happened. म्हणू नका काही होत नाही. Lord looked at the greeneries and he was possessed and he said nothing will happen. लॉट त्या हिरवळीकडे बघितलं त्यांनी, तो पछाडला आणि तो म्हणला काही होत नाही. And nothing happened, destroys everything. आणि जे म्हणतो जे काहीच होत नाही असं म्हणत सगळ्या गोष्टीचा नाश So होतो. let us repent. आज आपण पश्चाताप करू, Follow God. परमेश्वराच्या मागे चाला. Say, God, म्हणा देवा, I want to follow you. मला तुझ्या मागे I चालायचं. don't want to be a playing Christian. मला ते असे खेळणारे ख्रिस्ती नाही I want व्हायचं. to be a praying Christian. मला प्रार्थना करणार ख्रिस्ती I व्हायचं. don't want to play today. आज मला कुठलाही खेळ खेळायचा नाही. Today I want to change myself. आज मला माझ्या स्वतःला बदलायचं I आहे. want to follow you. आज मला मग तुझ्या मागे यायचं I आहे. don't want to I don't want to learn the worldly tricks. आज मला जे जगिक गोष्टीच्या मला काही गोष्टी शिकायच्या नाहीत. I want to learn your wisdom, Lord. आज मला तुझं ज्ञान शिकायचं देवा, Your words are more than anything. की तुझे जे वचन आहेत ते सर्वपेक्षा जास्त चांगले आहेत Your देवा. wisdoms are more than the ways of this world and the tricks of this की world. तुझं जे ज्ञान आहे खूप मोठं आहे या जगाच्या त्या मार्गापेक्षा. I want to learn मला शिकायचंय देवा, and I want to follow you, आणि Lord. मला तुझ्या मागे द्यायचं देवा, And let my life be आणि blessed. माझं आशीर्वाद माझं जे जीवन आहे ते आशीर्वादित Let होऊ. us pray today. आज आपण प्रार्थना करू. Ask God today. आज देवाला तुम्ही विचारा. Each one of us will ask. प्रत्येक जण आपल्यातला आपण देवाला विचारू. God has kept choice in your hand. देवाने आज तुमच्या हातात ती निवड ठेवली Whom do आहे. you want to follow? तू कुणाच्या मागे तुम्हाला जायचं? Choice is yours. निवड तुमची आहे. God has kept before you. देवाने ते तुमच्या समोर ठेवली आहे. Pray today. आज आपण प्रार्थना करूया. Hallelujah. हालेलुया. Thank you, Father. धन्यवाद पिता. Father, in Jesus' name, पिता प्रभू येशूच्या नावाने thank you for your word धन्यवाद देतो तुझ्या वचनासाठी, that through Abraham की अब्राहमाद्वारे, and through Jesus, येशू ख्रिस्ताद्वारे, you are our God. की तू आमचा प्रभू आहेस. The blessings that you stole Abraham is our blessing. की जे जे आशीर्वाद तू अब्राहमाला दिले ते आमचे आशीर्वाद आहेत. Lord, Abraham followed you. देवा अब्राहम तुझ्या मागे चालला. Many years he did not see पुष्कळ वर्ष त्यांनी पाहिलं नाही anything, कुठलीही गोष्ट, but Lord showed to the whole world sees. पण आज जे ते परमेश्वरा त्याला जे बघितलं ते संपूर्ण जग पाहत आहे. Lord, your people are following you. की जे लोक तुझ्या मागे चाललेत देवा, Many times कित्येक वेळा we may not see, आम्ही पाहू शकलो नाही देवा, but we know, Master, आम्हाला माहिती आहे देवा, following you is a blessing. तुझ्या मागे चालणे हा एक आशीर्वाद आहे. And you said आणि तू म्हणतो that your end is expected well. की तुझा अंत उत्तम आहे. Thank you, Lord. धन्यवाद देवा. Once again I commit. पुन्हा एकदा मी सोपवतो Let the blessings of Abraham be everybody's portion. की अब्राहमाचा जो आशीर्वाद प्रत्येकाचा वाटा हो, In Jesus' name. येशू ख्रिस्ताच्या नावाने. Amen. आमेन आमेन. Once again I thank God for His presence. धन्यवाद देतो पुन्हा एकदा परमेश्वराला त्याच्या उपस्थितीसाठी. Listen to messages that will change our life. अशा संदेश ऐकू जे आपले जीवन बदलतील. Don't say I know everything. म्हणू नका की मला सर्व गोष्टी माहित आहेत. You know about it, but we need to know more in our life. तुम्हाला माहिती आहे त्याबद्दल, पण आपल्याला ते आपल्या जीवनामध्ये त्याच्यापेक्षा जास्त समजणं गरजेचं I आहे. pray for God blessing. मी प्रार्थना करतो परमेश्वराचे आशीर्वाद. I'm so happy for you मी खूप आनंदित आहे तुमच्यासाठी that some of you, की तुमच्यातले काही you told me त्यांनी मला सांगितलं that you dress up की तुम्ही असा पोशाख करता and you sit in the house, आणि तुम्ही तुमच्या घरात बसता, that you are dressed in the church to show the Lord, की जसं तुम्ही त्या मंडळीमध्ये परमेश्वराला दाखवण्याकरता पोशाख घालता, and you are waiting to see me. आणि तुम्ही थांबले आहात आम्हाला बघण्यासाठी. I'm so happy to hear आम्ही that. खूप आनंदी आहोत हे ऐकून. In fact, some of you said आणि त्यांच्यातले काही लोक अशी म्हणली that my wife makes good food. की माझी पत्नी एक उत्तम पदार्थ बनवती. She said today pastor is coming to our house, ती म्हणले की आज पाळक आपल्या घरी येणार आहे, and after message आणि ह्या संदेशानंतर we all sit and have good dinner and good lunch. आणि आम्ही आज ह्या संदेशानंतर आम्ही एकत्र बसून खूप चांगलं जेवण करतो. Hey, it flatters me. आणि हे मला खूप आनंद वाटतं. I get happy to see our church members. मी खूप आनंदी होतो आपल्या मंडळीतल्या सभासदांना बघून. May God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो. Don't take this church so easy, की ह्या मंडळीला तुम्ही सहजरित्या घेऊ नका, because this is a church कारण ही जी मंडळी आहे, that is going to take you for the rapture. ही जी मंडळी आहे तुम्हाला स्वर्गारोहणाकडे घेऊन जाणार आहे. Till that time, God bless you. तोपर्यंत देव तुम्हाला आशीर्वादित करो. Be happy, आनंदी राहा, smile,
हसत राहा. God loves you and I love you. देव तुमच्यावर प्रीती करतो आणि मी तुमच्यावर प्रीती करतो. लवकरच We'll come together. आपण एकत्र येऊया. Till that time, God bless you. तोपर्यंत देव तुम्हाला आशीर्वादित करू. Amen. आमेन.